राम राम मंडळी. तर आज सकाळची सुरुवात ही उडीद डाळ भिजत घालण्यापासून सुरुवात झाली होती आणि अशी 1 किलो उडीद डाळ मी भिजत घातली होती, कारण घरातले आणि माझी होती बिशी पार्टी, म्हणजे घरातल्यासाठी आणि आलेल्या माझ्या मैत्रिणींसाठी एकच मेनू ठेवला होता मी संध्याकाळसाठी. मग मिहिरचा थोडासा नाश्ता वगैरे झाला, तो इथं खेळत बसला होता. मिष्टीसाठी साबुदाण्याची खिचडी करून दिली होती. हे बघा, हे असं काहीतरी सांडलेलं होतं आणि मी ते पुसायला आले तर मिहिरचं हे इथं चाललेलं असतं की मला दे, हे मी पुसतो असं. पण ते काही त्याला उचलत नाही आणि काही नाही. त्यानंतर त्याला आली होती झोप आणि माझी चालली होती स्वच्छता करणं. सगळ्याच आणि माझ्या मैत्रिणी येणार होत्या, त्यामुळे थोडंफार जे क्लीन करायचं होत्या काही गोष्टी त्या करून घेत होते मी. पण हे माझ्या पिल्लाला आली होती झोप, त्यामुळं त्याला असं खेळवत खेळवत एवढा आरसा पुसून घेऊया म्हणलं आणि तुला झोपवते. आणि मग नंतर त्याला झोपवलं. परत तो उठला. खाणं पिणं, आंघोळ, नाश्ता पाणी सगळ्यांचं सगळं झालं आणि ही माझी दुपारची तयारी चालू झाली. दोन्ही मुलांना झोपवलं. घरातल्या सगळ्या गोष्टी थोड्याफार आवरल्या. स्वच्छता वगैरे सगळी सकाळीच करून घेतली होती आणि हे मी दही तयार करून घेत होते. गोड असं साखर आणि मीठ घालून दही थंड करायला ठेवलं. आणि मिष्टी आणि मिहीर झोपायच्या आधीच मी वड्यांचं पीठ बारीक करून घेतलं होतं मिक्सरमधून. ते सगळं सेट करून घेतलं आणि असे भरपूर वडे तळून घेतले. 3 ते 4मध्ये वडे तळून घ्यावं असा माझा अंदाज होता, कारण 4 वाजता हा उठून बसतो. मिहीर काहीही असू दे, डॉट 4 वाजता तो उठणार म्हणजे उठणार, काहीही असू दे. मग तो 3:30ला झोपू दे, नाही तर 3ला झोपू दे, नाही तर 1 वाजता झोपू दे, तो बरोबर उठलाच. माझा अंदाज बरोबर ठरला आणि तो उठलाच. त्यानंतर मग सगळ्या बाकीच्या गोष्टी, ह्या थोडाफार पसारा उरला होता, तो सगळा आवरला. मिष्टी उठली तेवढ्यात. तिला दहीवडा आवडत नाही, तिला पटकन मेदूवडा आणि सांबार करून दिलं. त्यानंतर त्या दोघांना आवरलं आणि बाहेर पाठवलं, म्हणजे की माझ्या मैत्रिणींसोबत मला थोडंफार एन्जॉय करता येईल. आणि हे बघा, हे असं छोटंसं असं सेटअप दाखवते की हे सगळं असं आवराआवरी सगळं करून ठेवलं होतं. ही दहीवड्या सर्विंगची सगळी तयारी वगैरे सगळं करून ठेवलं होतं मी बाहेर. आणि म्हटलं एक बाहेर जाऊन चक्कर मारून यावी. तर हे बघा, हे मिष्टीने काय करून ठेवलं आहे. इथं बाहेर मोठाच्या मोठा चिखल करून ठेवला होता. हा खूप लहान मी दाखवला, ह्याच्यात टाळसुद्धा चिखलाने माखवलेले होते. हे असं काहीतरी असतं. छोटंसं जरी काही घरात असलं ना, पूर्ण दिवस त्याच्यासाठीचा जातो, एका गृहिणीचा किंवा एखाद्या घरातल्या बाईचा. तर तसंच काहीचं माझ्या बाबतीतसुद्धा होतं आणि छान झाला ओव्हरऑल कार्यक्रम. आणि आवराआवरी वगैरे सगळं करायला मजा आली आणि कष्ट पडले, पण आपल्याच लोकांसाठी आहेत. आणि रात्री हे असं गॅलरीत थांबले होते, तर हे 2 कुत्रे बघायचे गाडीवरती झोपलेले होते. तर चला, बाय.